शिरपूर शहरातील दी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक मागील काही काळापासून गैरव्यवहार व आर्थिक अपहाराच्या सावटाखाली आरोपांच्या कचाट्यात सापडले आहे। मागील काही काळापासून बँकेचे चेअरमन, अधिकारी आणि संचालक मंडळ यांच्या संगनमताने लाखो रुपयांची बोगस कर्ज दिले गेलेत। कर्ज देण्याचे निकष यात पाळले गेले नाही। कोणतीही आर्थिक क्षमता व पात्रता नसलेल्या लोकांना मोठी कर्ज वाटप झाली। पर्यायाने बँकेची वसुली होऊ शकली नाही। मोठ्या प्रमाणावर कर्ज थकीत राहिले अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आणि आरोप झाल्यानंतर ग्राहक आणि ठेकेदारांचा विश्वास न राहिल्याने संस्था डबघाईस गेली। या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करताना बँक बचाव समितीने केलेले आरोप कुठेतरी आता खरे सिद्ध होताना दिसतायत। अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर अखेर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। मात्र या प्रकरणात एकूण 65 लोकांवर आरोप असताना गुन्हे मात्र 49 लोकांवर का दाखल झालेत? उर्वरित लोकांना वगळण्याची कारणं काय? या सर्व प्रकरणात संचालक मंडळ जबाबदार नाही का? असे सर्व प्रश्न उपस्थित करत लेखाधिकारी यांनी दाखल केलेला गुन्हा हा अपूर्ण व दिशाभूल करणारा असून यातून संचालकांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला आहे असा आरोप करत थेट आता गुन्हा दाखल करणाऱ्या लेखा अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी बँक बचाव समितीने केली आहे। या सर्व प्रकरणात काय आहे भूमिका बँक बचाव समितीची आणि काय आहे त्यांचे आक्षेप याबाबत बँक बचाव समितीचे मोहन पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। नमस्कार, मी मोहन पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक। आम्ही या तालुक्यात एक सहकार चळवळ चालवतो। ज्या ज्या सहकारी संस्था आहेत आपल्या तालुक्यात, शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, त्या इथं बंद पाडायचा जो हे चालू आहे त्याविषयी आम्ही लढत राहतो। या संस्था कायम सुरू राहाव्या आणि आपला शेतकरी कायमस्वरूपी सदन राहावा अशी आमची एक चळवळीची भूमिका आहे। हे काम करत असताना आमचे सर्व सहकारी आणि आम्ही मिळून एक कायदेशीर मार्गाने आम्ही लढत राहतो। असं आम्ही कारखाना, सूतगिरणी, मार्केट कमिटी असेल तसं लढत आम्ही एक मर्चंट बँकेचा पण किस्सा आमच्या समोर आला। आम्हाला सभासदांनी असं सांगितलं की आम्हाला कर्ज मिळत नाही। आम्ही त्या बँकेत गेलो आणि तिथं विचारणा केली, ती कर्ज वितरण का बंद आहे? ते म्हणे आज आमच्याकडे पैसा शिल्लक नाही म्हणून कर्ज वितरण बंद आहे। मग आम्ही असा प्रश्न विचारला की आमच्या 100 कोटीच्या वरती ठेवी आहेत सभासदांच्या, मग त्या ठेवी कुठं आहेत? पैसा का नाही तुमच्याकडे? असं विचारत असताना त्यांची थोडंसं आम्ही गडबड बघितली आणि त्यावरून मग आम्ही तक्रारी दाखल केल्या DDR-कडे जुळे। तर DDR-नी चौकशी केल्यानंतर बँकेच्या ठेवी सुरक्षित आहेत बा असं म्हटलं। मग म्हटलं कर्ज का मिळत नाही असा आम्ही जो प्रश्न केला त्या प्रश्नावर ते उत्तर देऊ शकले नाही। नंतर आम्ही शासन दरबारी एक अर्ज देऊन अशी मागणी केली की या बँकेचं एक 10 ते 12 वर्षाचं सरकारी ऑडिट व्हावं। तर त्यांनी परवानगी दिली आणि सरकारी ऑडिटर म्हणून धीरज चौधरी यांना ऑडिट करायला लावलं। त्या ऑडिट होत असताना ते न्यायालयीन बाब झालेली आहे, त्यामुळे तो विषय बंद आहे। परंतु त्यानंतर प्रशासक नेमले गेले बँकेवर आणि त्या प्रशासकांनी सन 2023 आणि 24 या वर्षाचं ऑडिट लावलं। ते ऑडिट सातारा येथील कंपनी राठी म्हणून जे इथं ऑडिट CA होते रानडे आणि राठी, त्यांनी ऑडिट केलं। त्या ऑडिटमध्ये त्यांना जे जे शक वाटले ते सर्व रिपोर्ट त्यांनी तयार करून माननीय DDR धुळे यांच्याकडे दाखल केले आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या बँकेत जवळजवळ 16 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे। गैरव्यवहार म्हणजे कर्ज देताना ते विनातारण, बेकायदेशीर, संचालकांच्या मर्जीने जिथं काही नियम सोडून हे कर्ज वाटप झालेली आहे, म्हणून हे लोक दोषी आहेत। त्याप्रमाणे त्यांनी अहवाल तयार करून पूर्ण संचालक मंडळ, त्यावेळचं तत्कालीन जे संचालक मंडळ होतं ते संचालक मंडळ आणि कर्जदार आणि बँकेचे काही अधिकारी व कर्मचारी असं सर्वांना दोषी धरून ती परमिशन घेतलेली होती। त्या अहवालानुसार DDR-नी परवानगी दिलेली असलेली त्यांच्यावर पोलीस कारवाई, फौजदारी कारवाई जे जे करायचे असेल त्याची परमिशन मिळाल्यानंतर CA राठी यांनी तो अहवाल जसाच्या तसा पोलीस स्टेशनला दिला। परंतु ते देत असताना त्यांनी फिर्यादीत काही नावं वगळली।
आता काही नावं आम्ही बघितली ती संचालकांची नावं आहेत, 14 नावं, आणि कर्जदारांना दोषी ठरवलेलं आहे. मग आम्ही बचाव समितीने, बँक बचाव समितीने असा निर्णय घेतला, असं मत झालं आमचं की ही चुकीची फिर्याद आहे राठी यांनी दिलेली. अशी फिर्याद होत नाही. आजपर्यंत सहकारात पूर्ण संचालक मंडळावर आधी फिर्याद दाखल होते, नंतर इतर लोकांवर होते. मग कर्जदार कसा गुन्हेगार, आमचं असं म्हणणं आहे. कर्जदार तर कर्ज मागणी करतोच. आपल्याला 5 लाख लागणार असतील तर आपण कागदपत्र देतो, जशी बँक सांगते तशी पूर्तता करतो. मग कर्जदार गुन्हेगार कसा होऊ शकतो? कारण की कुठलंही कर्ज मागणी केली की ते अर्ज पूर्ण संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये जातात. संचालक मंडळ त्याच्यावर निर्णय घेते, त्याच्यावर प्रोसिडिंग होतं, त्या प्रोसिडिंगवर सर्व संचालकांच्या सह्या होतात. आणि असं जरी असलं तर मग कर्जदार कसं काय आज गुन्हेगार झाला?